मन मोठं आपण करायचं. त्या क्षणी हिरोजी इंदुरकर गावी आले. गावाजवळची जमीन जुमला घरदार शेतवाडी जनावरं सगळी विकली. त्याच्या मोहरा घेतल्या आणि रायगडावरती असा बाजी किल्ला बांधून दाखवला की राजांनी पुन्हा सांगितलं नाही पाहिजे की अमुक या गडावरती असा बाली किल्ला व्हावा. असा बाली किल्ला बांधला. आता त्याला खर्च येणारच ना. पण इकडे काय घडली याची कल्पना राजांना नव्हती. हिरोजींनी काय काय केलं. फक्त राजांना एकच बातमी कळाली की हिरोजींनी गडाचं बांधकाम पूर्ण केलं. तेव्हा राजे घोडदळ पायदळ रायगडावरती आले. रायगडावरती जेव्हा राजांनी एंट्री केली त्यावेळेस समोर दिसला तो गडाचा बाले किल्ला. तेव्हा राजांच्या दोन्ही डोळ्यातून पाणी आलं. कळलं राजांना की हिचं बांधकाम आपण सांगितलं नव्हतं पण हिने चक्क बांधून दाखवला. आता बाली किल्ला बांधायचं म्हणजे खायचं काम आहे का. त्याच्यासाठी खर्च येणारच ना. म्हणून हिरोजींना बोलावून घेतलं आणि राजांनी सांगितलं की हिरोजी, हे जे तुम्ही आता बांधकाम केलेलं आहात बाले किल्ल्याचं, ह्याच्यासाठी आलेल्या खर्चापायी आपण काय केलं. हिरोजी इंदुरकर काही बोलले नाही. निपचिप खालीत मान घालून उभे राहिले. तरी राजांचाही ऊर भरून आला. राजे म्हणाले, हिरोजी, हे जे तुम्ही बांधकाम केलेलं आहात या बांधकामासाठी आपल्याला काय इनाम पाहिजे ते मागा, आपल्याला मिळणार. हाती घोडे धन दौलत खजिना काय पाहिजे मागा, आपल्याला मिळणार. त्या हिरोजी इंदुरकरांनी राजांच्याकडे काय मागितलं असेल. पायरीवरती माझं नाव, जगदीश्वराच्या पायरीवरती माझं नाव. राजे पण आश्चर्यचकित झाले. अहो, हिरोजींना म्हणाले राजे, अहो हिरोजी, तुमच्यासारख्या कलाकारांची नावं गडांच्या दरवाज्यावरती पाहिजे, गडांच्या भिंतीवरती पाहिजे. तुम्ही जर चक्क त्या मंदिराच्या पायरीजवळ आपलं नाव मागता, असं का मागितलं हिरोजी, असं राजांनी सांगितलं. त्यावेळी हिरोजी इंदुरकरांनी राजांना काय उत्तर दिलं माहिती आहे. माझं नाव तिथं का असू द्या. कारण ज्यावेळी राजे आपण रायगडावरती मुक्कामी येणार, सकाळी आंघोळ पाणी झालं की अनवाणी जगदीश्वराच्या दर्शनासाठी जाणार, तर त्यावेळेला तुमच्या पायाला लागलेली धूळ जी आहे ते माझ्या माथी लागेल, म्हणून माझं नाव तिथं असू द्या. सांगण्याचं तात्पर्य कळलं का की एवढ्या काळजाचा मराठा नव्हता तो, सोपा एवढं मोठं काळीज होतं त्या मराठ्याला.